दोन्ही राष्ट्रवादींच्या आघाडीचे घोडे हे चिन्हांवरून अडलेले आहेत। पुढील 2 दिवसात अंतिम निर्णयाची शक्यता आहे। तुतारी की घड्याळ या चिन्हावर लढायचं या संदर्भात मतभेद आहेत। चिन्हाच्या वादावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। दोन्ही राष्ट्रवादींच्या आघाडीचं घोडं हे चिन्हांवरून अडलेलं आहे। पुढील 2 दिवसांमध्ये अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे। अधिक माहितीसाठी जाणार आहोत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडे। निलेश, दोन्ही राष्ट्रवादी या पुण्यामध्ये एकत्रित लढणार आहे अशी माहिती मिळते, मात्र या दोघांचं सुद्धा घोडं अडलंय ते चिन्हावरून। खरं तर काल बघितलं तर दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांची काल बैठक झाली। निवडणूक लढवण्यासाठी एकमत असल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं। मात्र काही ठिकाणी त्यांची चर्चा झाली, पण मात्र यात बघितलं तर चिन्हावरून त्यांच्यात मतभेद असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तुतारी का राष्ट्रवादीचा घड्याळ या 2 चिन्हावर कोण नक्की निवडून लढणार याबाबत अजून संभ्रम आहे। त्यामुळे उमेदवारांमध्ये जरी आता उत्सुकता वाढली असली तरी चिन्हाबाबत संभ्रम आपल्याला पाहायला मिळतोय। या संदर्भात आज कदाचित निर्णय होण्याची शक्यता आहे, कारण आज पुण्यामध्ये खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार दोघेही या ठिकाणी आहेत। सुप्रिया सुळे इच्छुक उमेदवारांना भेटणार आहेत, त्यामुळे हा निर्णय कदाचित आज होण्याची शक्यता आहे। मात्र काल जरी या बैठकीमध्ये राष्ट्रवादी दोन्ही एकत्र येणार असल्याचा जरी निर्णय झाला असला तरी चिन्हाबाबत अजून कुठला निर्णय झाला नाहीये। त्यामुळे आता राष्ट्रवादी नेमकी कुठली घड्याळाचं चिन्ह लढणार का तुतारीच्या चिन्हावर लढणार याबाबत अजूनही संभ्रम आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे या आजच्या निर्णयात काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुर्तास तरी राष्ट्रवादीच्या चिन्हाबाबत घोडं भिजत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।